सारमाळ दहागाव येथे वेअरहाऊसचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्या कंपनीने 70 ते 80 एकरमध्ये ते काम चालू केलेलं आहे आणि तेथील स्थानिक शेतकऱ्यांना या कंपनीनं डावळलेलं आहे। आम्ही त्या संदर्भात संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भेटलो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का ठीक आहे आम्ही त्यांना काहीतरी ॲडजस्ट करतो, परंतु त्यांनी काही त्यांना हे केलं नाही। दुसरं तिथं जे त्या कंपनीने जे उत्खनन केलं आहे ते करोडो लाखो ब्रास माती आणि दगडीचं उत्खनन केलेलं आहे। त्या जागेवर असणाऱ्या हजारो झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। या संदर्भात आम्ही फॉरेस्ट महसूल अधिकाऱ्यांना भेटून पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु महसूल अधिकारी आणि फॉरेस्टचे अधिकारी यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई करताना दिसून येत नाही। तर असा आमचा आरोप आहे का हे महसूल अधिकारी आणि जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत ते कंपनीला पाठीशी घालत आहेत आणि अगर आमच्या तक्रारीची दखल घेऊन जर हे काही कारवाई करत नसतील तर आम्ही लवकरच कलेक्टर ऑफिसला या विरोधात जनआंदोलन उभा करणार आहोत। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जे महसूलच्या तलाठी सर्कलांनी जे तिथे जाऊन पंचनामे केले ते पंचनामे चुकीचे आहेत आणि केवळ 3099 ब्रास डबराचं एवढीच त्यांना पेनल्टी आकारलेली आहे। तर आमचा आरोप आहे का ते त्यांनी कमी मोजमापे घेऊन दाखवलेली आहेत। तर आमचं असं म्हणणं आहे का पुन्हा एकदा विशेष पथक नेमून त्या ठिकाणी जाऊन त्या भरणीची परत त्यांनी मोजमापे घेऊन जेवढं असेल तेवढं त्यांनी त्या कंपनीला पेनल्टी आकारावी आणि जोपर्यंत पेनल्टी किंवा काही कंपनी भरत नसेल तोपर्यंत ते कंपनीचं काम महसूल अधिकाऱ्यांनी ते थांबवावं ही आमची मागणी आहे। नाहीतर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आणि या भूमिपुत्रांना न्याय देऊ हीच आमची पक्षाची एक स्पष्ट भूमिका आहे। भूमिपुत्रांना न्याय देवा हीच आमची पुन्हा एकदा पक्षाच्या वतीने भूमिका आहे। आपले भूमिपुत्र आहेत आणि आमच्या जमिनी या ठिकाणी जी कंपनी आहे त्या कंपनीने मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट चालू आहे। सर्व भूमिपुत्रांना इथे काम दिलेलं आहे आणि आम्हाला त्या लोकांनी डावललेलं आहे, कोणत्याही प्रकारचं काम दिलेलं नाही या ठिकाणी। तर आमची एवढीच अपेक्षा आहे तर या ठिकाणी आम्हाला काम देण्यात द्याव्या आणि आम्ही या न्याय निवारणासाठी RPI शहापूर विनोदजी थोरात साहेब, बालकृष्ण गायकवाड मामा, प्रवीणजी गायकवाड, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अविनोदजी थोरात साहेब यांच्याकडं आम्ही न्याय निवाडा करण्यासाठी गेलो का त्यांनी याच्या अगोदरही आंदोलन केलं आणि त्यांना न्याय मिळवून दिलं, तसं आम्हालाही त्यांनी न्याय मिळवून द्यावा या उद्देशाने आम्ही त्यांच्याकडं न्याय मागण्यासाठी गेलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।